उद्या दुसरा श्रावण सोमवार 21 तांदळाचा हा सोपा 100% प्रभावी उपाय करा, सर्व इच्छा पूर्ण होतील, अडचणी संपतील। श्रावण महिना सुरू झाला आहे। या महिन्यातील प्रत्येक सोमवार हा विशेष मानला जातो। उद्या दुसरा श्रावण सोमवार आहे आणि या सोमवारी तुम्ही एक छोटासा उपाय केला तर तुमचं जीवन बदलू शकतं। हा उपाय आहे 21 तांदळाचा एक अत्यंत सोपा पण प्रभावी उपाय। हा उपाय कोणताही मोठा खर्च न करता येतो। फक्त तुमचं श्रद्धा आणि विश्वास लागतो, कारण श्रद्धा असेल तर परमेश्वरही जवळ येतो। शिवमहिमा अपरंपार आहे। श्रावणात महादेव अतिशय लवकर प्रसन्न होतात। या उपायासाठी घ्या फक्त 21 तांदूळ। ते नवीन, स्वच्छ आणि तुटलेले नसले पाहिजे। या तांदळावर थोडंसं पवित्र गंगाजल शिंपडा। गंगाजल नसेल तर स्वच्छ पाणी चालेल। त्यानंतर त्या तांदळांवर हात ठेवा आणि महादेवाचं नामस्मरण करा। ओम नमः शिवाय हा मंत्र कमीत कमी 21 वेळा म्हणा। मग त्या 21 तांदळांना एका पांढऱ्या कागदावर ठेवा। कागदाला गोल किंवा त्रिकोण स्वरूप द्या, हे शक्तीचं प्रतीक मानलं जातं। या तांदळावर तुमची इच्छा मनात स्पष्ट बोला। तुमचं मन साफ असावं, ईर्ष्या, द्वेष नको। मनात कुठलीही इच्छा असेल, धन, संतान, नोकरी, आरोग्य, या उपायाने तुम्हाला आश्चर्यकारक लाभ होतो। हा उपाय सोमवारी सूर्योदयानंतर उपास सुरू करण्यापूर्वी करा। घराच्या मंदिरात किंवा शांत जागी बसून करा। महादेवाच्या मूर्तीसमोर बसून हा उपाय केल्यास तो अधिक प्रभावी ठरतो। शिवलिंग असेल तर त्यापुढे ठेवा तांदूळ। शिवलिंगावर दूध, बेलपत्र, जल अर्पण करून नंतरच हा उपाय करा। तुमच्या भावना शुद्ध आणि एकाग्र असाव्यात। उपाय केल्यावर त्या तांदळांना फेकून द्यायचं नाही। ते तांदूळ एका लाल किंवा पांढऱ्या कपड्यात गुंडाळा। ते घराच्या मंदिरात ठेवा 21 दिवस। त्या तांदळांची पूजा करायची गरज नाही, फक्त ठेवायचं। 21 दिवसांनी ते तांदूळ पाण्यात विसर्जित करा। पवित्र नदी असेल तर उत्तम, नसेल तर झाडाच्या मुळाशी विसर्जन करा। हे करताना मनात ओम नमः शिवाय जपत राहा। हा मंत्र तुमचं संरक्षण करतो आणि इच्छा पूर्ण करतो। शिव म्हणजे संहार आणि सृजन यांचा संगम। त्यांच्या कृपेने असाध्यही साध्य होतं। या उपायाने अनेक लोकांना फायदा झाला आहे। अडचणी, कोर्ट कचेऱ्या, आर्थिक संकट, मानसिक त्रास सगळं दूर झालं आहे। तुम्हीही हा उपाय करून बघा। श्रद्धेने केल्यास परिणाम 100% होतो। हा उपाय कोणत्याही वयाचे, लिंगाचे व्यक्ती करू शकतात। स्त्री, पुरुष, वृद्ध, तरुण सर्वांसाठी प्रभावी। फक्त सोमवारी उपवास करताना किंवा त्या दिवशीच करा। बाकीच्या दिवशी हा उपाय निष्फळ ठरू शकतो। महादेव भक्तांसाठी हा उपाय वरदान आहे। तो सहज आहे पण शक्तिशाली आहे। ज्यांचं मन प्रसन्न नसेल, आयुष्यात संकट असतील, त्यांनी नक्की हा उपाय करून पाहावा। पैसा लागत नाही, वेळ लागत नाही, फक्त श्रद्धा लागते। ती असेल तर महादेव प्रसन्न होतात। श्रावणात केवळ पूजाच नव्हे तर साधना महत्त्वाची असते। हा उपाय म्हणजेच एक साधना आहे, इच्छापूर्तीची, संकट निवारणाची। महादेवांना तांदूळ अर्पण केल्यास ते प्रसन्न होतात, कारण तांदूळ म्हणजे पवित्रतेचं आणि श्रद्धेचं प्रतीक। कधीकधी देव एक संधी देतो। हा उपाय म्हणजे तीच एक संधी आहे। या श्रावण सोमवारी सकाळी उठून आंघोळ करून हा उपाय करा। तुमचं आयुष्य एक नवी दिशा घेईल। मनःशांती, सुख, यश आणि समृद्धीचं द्वार उघडेल। असंच म्हणतात, जेवढं हर हर म्हणा तेवढं संकट दूर ठेवा। श्रावण सोमवार महादेवाच्या कृपेसाठी सुवर्ण संधी आहे। या दिवशी केलेला प्रत्येक उपाय फळाला येतो। 21 तांदळाचा उपाय हे एक गुप्त रहस्य आहे, जे फक्त श्रद्धाळूंनाच फळ देतं। महादेवाचं ध्यान करत राहा। जगात कोणतीही शक्ती तुमचं नुकसान करू शकणार नाही। हर हर महादेव। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा।